महाराज गिरनारला बसले 10,000 पायऱ्या आणि महाराज म्हणे की ह्या फक्त लाकडाच्या पादुका नाहीये येणार आहे, त्यांना तुमचे लाडू पेढे नारळ नकोय। शिवाला खीर प्रिय आहे। त्या गिरनारच्या 10,000 पायऱ्यांवर मला जायचंय। पंचारती आपण कसली करत आहोत? मोगऱ्याची, प्राजक्ताची, चाफ्याची, तुळस, बेल ही सगळी पानं त्यांच्या चरणांवर व्हायची आहे। पंचारती आपण कसली करत आहोत? मद, मोह, लोभ, काम, क्रोध याचं तूप बनवायचं आहे आणि आपले हे सगळे क्रोध हे सगळं जाळून टाकायचं आहे आणि त्याची पंचारती करायची आहे आणि महाराजांना वरून खालून आरती ओवाळायची आहे, धूप दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे। आज सोमवार आहे, शिवाला खीर प्रिय आहे, तर खीर बनवली आहे तांदळाची। चमच्याने महाराजांच्या तोंडामध्ये ती खाऊ घालायची आहे। 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचे। त्यानंतर हलक्या हाताने पाणी पाजायचे। पाणी कुठल्या तुळशीची पानं घातलेली पाणी आहे ते पाणी पाजायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने तोंड पुसायचं आहे आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे। महाराजांना प्रार्थना करायची, माझी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आर्थिक सर्वांगीण विकास होते। यात एक गोष्ट आणखीन ऍड करायची आहे की विचार करायचा, महाराज गिरनारला बसले 10,000 पायऱ्या। 10,000 365 दिवस असतात। जर 365 दिवस असा विचार केला तर कमीत कमी 3-4 वर्षामध्ये रोज आपण एक पायरी, फक्त आज एका पायरीवर बसून मी मानस पूजा केली, आज दुसऱ्या पायरीवर, आजपासनं, आजचा दिवस एकादशी आहे, आजपासून सुरुवात करा। त्या गिरनारच्या 10,000 पायऱ्यांवर मला जायचंय आणि त्या 10,000 पायऱ्या चढल्यावर ते महाराजांचे चरण आहे त्याचं दर्शन घ्यायचंय। मग एवढं सोपं आहे का? गिरनार चढणं सोपं आहे, पण मनाने हे सगळं करत असताना आज पहिल्या पायरीवर मी मानसपूजा केली, आज मी माझ्यातला कुठला दोष काढून टाकलाय, मला खूप राग येतो, तो दोष मी आज काढलाय। एका दिवसात राग निघेल का? नाही। पहिल्या 500 पायऱ्या मी रोज माझा राग कमी झालाय का बघणार आहे। पुढच्या 500 पायऱ्या मी आणखीन एखादा माझा अवगुण असेल तो कमी करणार आहे। जेव्हा मी 10,000 पायऱ्यांवर पोहोचेन तर माझं सुमन महाराजांच्या चरणी देणार आहे, त्यांना तुमचे लाडू पेढे नारळ नकोय। तर असा विचार करायचा आहे। मी तुम्हाला आता म्हटलं होतं की साखरचं पाणी गाळून घ्या, म्हणजे माझा अनुभव एकदा सांगते आहे तुम्हाला की एकदा काय झालं होतं, मी पादुकांवर ना डायरेक्ट अत्तरची बाटली, इथे आपल्याकडे पादुका आहेत ना, तर अत्तरची बाटली डायरेक्ट पादुकांवर ओतली आणि महाराज म्हणे की ह्या फक्त लाकडाच्या पादुका नाहीये, हे महाराजांचे चरण आहे, ते एकदम बोलले आणि मी एकदम चूप बसली। त्याच्यामुळे त्याच्यावर सेवा करताना आता कधी काही चूक झाली तर मी लगेच त्यांना म्हणते, बाबा माझं चुकलं, मला त्या चुकीची शिक्षा लगेच द्या। म्हणजे हा भाव पाहिजे। तुमच्याकडे कधी पादुका आल्या किंवा काही ना, किंवा एक पादुकांचा सेट आपल्याकडे ठेवायचा किंवा मानस, पण त्या पादुका करताना खसा पूजा करतोय पटकन करायचं नाही, ते महाराजांचे चरण आहे। हा जेवढा तुमचा भाव वृद्धिंगत होईल ना तेवढे तुम्ही अध्यात्मात पुढे जाणार आहे। त्यामुळे हा भाव ठेवायचा आहे, महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना, तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि इच्छेच्याही पलीकडे शांत डोळे बंद करून बसायचं आहे। ही शांतता अनुभवायची आहे। मांडी घालून ती पूजा झालीये, सुगंध महाराजांच्या गळ्यात मोगऱ्याचे गजरे आहे आणि त्यांच्या समोर आपण बसलो आहोत। श्री स्वामी समर्थ।